सोन्याच्या गिन्या असल्याचे भासवून फसवणूक करणारे आरोपी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणची धडाकेबाज कारवाई. सोन्याच्या गिन्या असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करत रोख रक्कम पळवून नेणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 4,67,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये राजेश उर्फ श्याम सब्बर भोसले, महेंद्र मुलीचंद भोसले, जाजू दुवार चव्हाण याशिवाय आणखी 4 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. फिर्यादीची तक्रार व घटना 22 जानेवारी रोजी तळेगाव मोहना तालुका चांदूर बाजार येथील रहिवासी तौफिक अहमद खान गफ्फार यांनी पोलीस स्टेशन तिवसा येथे तक्रार दाखल केली. अज्ञात व्यक्तींनी त्यांना फोन करून खोदकामात मिळालेला 1 किलो सोने 5 लाख रुपयात विक्रीस असल्याचे सांगितले. यावर विश्वास ठेवून फिर्यादी दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी मित्रासह 5 लाख रुपये घेऊन तिवसा हद्दीतील भांबोरा कॅनॉल परिसरात गेले. तेथे आरोपींनी सोन्याच्या गिन्या दाखवल्यानंतर फिर्यादी व त्यांचा मित्र चर्चा करत असताना आरोपींनी कारमधील 5 लाख रुपये चोरून पळ काढला. या प्रकरणी पोलीस स्टेशन तिवसा येथे गुन्हा क्रमांक 34/2026 अन्वये बांधवी न्यायसंहिता कलम 303(2)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर व त्यांच्या पथकाने सुरू केला. गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पुन्हा हद्दीतील कौंडण्यपूर टी पॉइंट परिसरात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून नगद रक्कम 4,47,800 रुपये, 2 मोबाईल फोन अंदाजे 20,000 रुपये, पिवळ्या धातूच्या नकली सोन्याच्या गिन्या अंदाजे 1 किलो वजन असा एकूण 4,67,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत अमरावती ग्रामीण, पोलीस निरीक्षक किरण वानखडे स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनवणे पोलीस स्टेशन तिवसा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, अशी माहिती आज 23 जानेवारी शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता पोलिसांनी दिली आहे.